स्थैर्याकडून यशाकडे आता संभ्रमाचा पडदा हटणार. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, गेल्या काही महिन्यापासून कामात येणारे अनपेक्षित अडथळे, नशिबाची न मिळणारी पुरेशी साथ आणि मानसिक अस्वस्थता याचा तुम्ही सामना केला असेल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक आणि प्रगतीची नवी दारं उघडणारा ठरणार आहे. कारण 9 ऑगस्टला तुमच्या पराक्रम स्थानातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय होत आहे आणि 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या चतुर्थ स्थानात स्वराशीत येत आहेत. तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात आता सुवर्ण काळ सुरू होणार आहे. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातील दुसरी म्हणजे पृथ्वी तत्वाची आणि स्थिर स्वभावाची रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? कमालीचा संयम आणि चिकाटी, कलेची, सौंदर्याची आणि चांगल्या राहणीमानाची आवड, व्यावहारिक आणि आर्थिक बाबतीत चोख दृष्टिकोन आणि एकदा ठरवलं की ते पूर्ण करण्याची जिद्द. तुम्ही सहजासहजी डगमगत नाही. हाच तुमचा संथ पण ठाम स्वभाव या महिन्यात तुम्हाला संकटावर मात करून यश मिळवून देणार आहे. या महिन्याचा मंत्र आहे संयम हीच खरी ताकद आहे आणि वेळेची योग्य पारख माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे स्थैर्य, स्टॅबिलिटी. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या चतुर्थ स्थानात चौथ्या घरात स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करत आहे. हे गोचर तुम्हाला कौटुंबिक सुख, अधिकार आणि समाजात प्रचंड मानसन्मान मिळवून देणार आहे. या काळात 5 चुका टाळा. पहिली, 1 ऑगस्टपासून तुमचा राशीस्वामी शुक्र 5व्या घरात नीच राशीत असल्याने गुंतवणुकीच्या बाबतीत अतिउत्साह किंवा घाई करू नका. 2 ऑगस्टला मंगळ धनस्थानात जात असल्याने बोलण्यात उग्रपणा किंवा पैशाच्या देवाणघेवाणीत वाद टाळा. 3, 18 ऑगस्टला बुध ग्रह अस्त होत असल्याने घर किंवा गाडीच्या व्यवहारातील कागदपत्र नीट तपासा. 4, जुन्या मित्रांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी अहंकारामुळे मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. 5, आळस झटकून आलेल्या नवीन संधीचा त्वरित लाभ घ्या. दिरंगाई टाळा. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या धनस्थानात 2 ऑगस्टला मंगळ ग्रहाचे आगमन होत आहे. मंगळाचं हे गोचर आर्थिक बाबतीत प्रचंड ऊर्जा देईल, पण त्याचसोबत तुमच्या वाणीत थोडा तिखटपणा आणू शकतो. बुध 5 ऑगस्टला घरात आणि 22 ऑगस्टला घरात जाणार आहे. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने कुटुंबात मालमत्तेवरून किंवा पैशावरून बोलताना संयम ठेवा. शब्दांना वजनापेक्षा गोडव्याची जोड असेल तर संपत्ती आणि नाती दोन्ही टिकतात. महिन्याच्या उत्तरार्धात अचानक धनलाभाचे योग येतील. तुमच्या पराक्रम स्थानात 3ऱ्या घरात गुरुदेव उच्चीचे असून 9 ऑगस्टला त्यांचा उदय होत आहे. त्यामुळे तुमचे प्रयत्न आणि परिश्रम योग्य दिशेने कार्य करतील. या महिन्यात कामानिमित्त केलेले प्रवास, लहान ट्रिप्स तुमच्या व्यवसायाला, नोकरीला एक नवी गती देईल. तुमच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ होईल. 17 ऑगस्टला सूर्यदेव तुमच्या चौथ्या घरात चतुर्थ स्थानात स्वराशीत येत आहेत. सूर्यदेवांचं हे गोचर प्रॉपर्टी, वास्तू किंवा नवीन वाहन खरेदीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. आईकडून किंवा मातृघराण्याकडून मोठा लाभ होण्याचे संकेत आहेत. घरात तुमचं महत्त्व आणि आदर वाढेल. विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्टनंतर बुधाचे चौथ्या घरातील गोचर अभ्यासात उत्तम एकाग्रता देईल. उच्च शिक्षणाचे मार्ग मोकळं करेल. प्रेम संबंधामध्ये 1 ऑगस्टला शुक्र 5व्या घरात नीच राशीत जात असल्याने नात्यात संशय किंवा गैरसमज निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्या. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्टनंतर गुरुचा उदय झाल्यामुळे विवाहाच्या बोलण्यांना गती येईल. चांगली स्थळं समोर येतील. तुमच्यासाठी एक प्रश्न. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमांनो, यश मिळवण्यासाठी तुम्ही नशिबाच्या साथीवर जास्त अवलंबून राहता की तुमच्या चिकाटीवर आणि कर्मावर? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने पोटाचे विकार,
किंवा ॲसिडिटीचा त्रास जाणवू शकतो. उत्तम आरोग्य हेच सुखी आयुष्याचं पहिलं भांडवल आहे. 9 ऑगस्टला पराक्रम स्थानातील गुरूचा उदय होत असल्याने जुनी कर्ज फेडण्यासाठी आणि कोर्ट कचेरीच्या कामात दिलासा मिळण्यासाठी नवीन मार्ग सापडतील. विरोधक तुमच्यासमोर नमते घेतील. 17 ऑगस्टला चतुर्थ स्थानातील सूर्य आणि दशम स्थानावरील त्याची दृष्टी तुमच्या करिअरला एक मोठी उंची देईल. नोकरीत तुमचे अधिकार वाढतील. सरकारी कामात आणि राजकारणात असलेल्या जातकांना मोठं यश मिळेल. व्यावसायिकांसाठी 2 ऑगस्टनंतर मंगळाच्या गोचरमुळे विक्री वाढेल. नवीन भागीदारीतून फायदा होईल. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतात जेव्हा युधिष्ठिराने यक्षाच्या प्रश्नाची अत्यंत शांत आणि संयमीपणे उत्तरं दिली तेव्हा त्याच्या स्थिर स्वभावामुळे त्याला विजय मिळाला. वृषभ रास ही युधिष्ठिरासारखी धीरगंभीर आणि न्यायप्रिय रास आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला शुक्राच्या नीच गोचरमुळे कितीही मानसिक वादळ आले तरी तुमचा हाच संयम तुम्हाला या महिन्यात राजासारखं यश मिळवून देईल. प्रिय भगिनींनो, 1 ऑगस्टपासून शुक्र 5व्या घरात नीच राशीत जात असल्याने सौंदर्य प्रसाधने किंवा फॅशनवर अनावश्यक खर्च वाढू शकतो, तो टाळा. 17 ऑगस्टनंतर घर आणि कार्यक्षेत्रात तुमच्या कर्तृत्वाला मोठी दाद मिळेल. मानसन्मान वाढेल. उच्चीच्या गुरूच्या उदयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मानसिक थकवा कमी होऊन उत्साह जाणवेल. छातीचे विकार किंवा रक्तदाब असलेल्या जातकांवर वेळेवर औषधोपचार घ्यावे. ऑगस्ट 2026मधील सगळ्यात मोठे शुभसंकेत म्हणजे 9 ऑगस्टला 3ऱ्या घरात उच्चीच्या गुरुदेवांचा उदय. 17 ऑगस्टला सूर्यदेवांचं 4थ्या घरात स्वराशीत होणारं आगमन. महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी भाग्योदयाचा ठरेल. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा वृषभ राशीचा चतुर्थे सूर्य 4थ्या घरात स्वराशीत बलवान असतो, पराक्रमात उच्चीचा गुरु उदित होतो, तेव्हा भूलाभ आणि कीर्तियोग निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या हिमतीवर समाजात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करेल. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 4थ्या घरातील सूर्य सांगतो आपल्या जबाबदाऱ्या आणि कुटुंबाचं नेतृत्व खंबीरपणे स्वीकारा. 5व्या घरातील नीच शुक्र सांगतो भावनाच्या आहारी जाऊन पैशांचे चुकीचे निर्णय घेऊ नका. उदित होणारा गुरु सांगतो तुमचे प्रयत्न कधीही वाया जात नाही, विश्वास ठेवा. आधुनिक जीवनातील उपयोग. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात शासकीय क्षेत्राशी निगडीत कामे, बांधकाम व्यवसाय, ऑटोमोबाईल व्यवस्थापन, मॅनेजमेंट क्षेत्रातील जातकांनी 17 ऑगस्टनंतर धाडशी पावले टाकावी. नफा निश्चित होईल. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये योग्य बदल करणं आणि ध्येयावर ठाम राहणं हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे. लाभेश गुरु 9 ऑगस्टला उदित होत असल्याने आर्थिक लाभाचं प्रमाण वाढेल. प्रदीर्घ काळापासून अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण होईल. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी व्यापाराचे योग 22 ऑगस्टनंतर बुधाच्या गोचरनंतर अधिक मजबूत होतील. चला बघूया या महिन्याचा स्कोर कार्ड. पैसा 10 पैकी 8, प्रेम 10 पैकी 6.5, करिअर 10 पैकी 8.5, आरोग्य 10 पैकी 7.5, कुटुंब 10 पैकी 8, भाग्य 10 पैकी 8, मानसिक शांती 10 पैकी 7.5. शुभ आणि सावध राहण्याचे दिवस आहेत 4, 13, 22 आणि 31 ऑगस्ट. हे शुभ दिवस आहे. या दिवशी महत्त्वाची कामं करा. सावध राहण्याचे दिवस आहे 1, 2, 18 ऑगस्ट. या दिवशी वादविवाद आणि घाईघाईत गुंतवणूक टाळा. उपाय. दर शुक्रवारी महालक्ष्मी देवीला पांढरी फुलं आणि खीर अर्पण करावी. महालक्ष्मी अष्टक वाचावे. दुसरा उपाय. 9 ऑगस्टपर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या मंत्राचा जप करावा. मंगळाच्या शुभतेसाठी दररोज कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. मूनस्टोन ब्रेसलेट वापरल्यास मानसिक शांतता आणि राशीस्वामी शुक्राचं बळ देखील वाढेल. वृषभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, लक्षात ठेवा
संथ चालणारी लाट जेव्हा किनाऱ्यावर धडकते तेव्हा इतिहास घडवते. 17 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि यशाची एक नवी पहाट नक्की उजाडणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. धन्यवाद. नमस्कार. शुभम भवतु. जय ज्योतिष. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.